सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती, जय क्रांती, जय सावता. मी विशाखा यवतकर आज पुनश्च एका नवीन विषयासह आपणासमोर प्रस्तुत झालेली आहे. आपणास माहिती आहे की सगळीकडे सद्यस्थितीत एकच विषय अगदी सोशल मीडियावर दिसतो आहे आणि तो म्हणजे की स्टार प्रवाहावरील मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका बंद होते आहे. तर मला असं म्हणायचं आहे की प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण एकीकडे आपण द्विशताब्दी जयंती महोत्सव साजरा करतो आहे आणि दुसरीकडे ही मालिका बंद होते आहे. अत्यंत खेदजनक बाब आहे. या मालिकेमध्ये फुले दाम्पत्यांचा जीवनपट, त्यांच्या जीवनातील संघर्ष दाखवला गेला आहे. तेव्हा कारण कुठलंही का असेना, आपल्याला त्याच्याशी काही नाही, पण ही मालिका फुले दाम्पत्यांचा जीवनपट, त्यांचा संघर्ष हा जनमानसांपर्यंत पोहोचवावा हा उद्देश ह्या मालिकेतून दिसतो आहे. तेव्हा येत्या 14 जून रोजी ही मालिका जरी बंद होत असली तरीही हे वैचारिक वादळ, ही वैचारिक चळवळ कधीही बंद होणार नाही. कितीही अडथळे आले असं देखील म्हणता येईल की फुले दाम्पत्यांना जीवन जगत असताना देखील संघर्ष होता आणि मरणोत्तर सुद्धा संघर्षाला तोंड द्यावं लागत आहे आणि यातूनही त्यांचाच विजय होईल ही खात्री नक्कीच फुले प्रेमिकांना आहे. तेव्हा मी प्रत्येकाला विनंती करेल की आपल्या भावी पिढीला, युवा पिढीला हे विचार, फुले दाम्पत्यांचे विचार अवश्य दाखवा. कारण त्यात अगदी सावित्रीमाईंना त्या माऊलीने स्वतः अंगावरती शेण, चिखल, दगड, धोंडे झेलून आपल्यासाठी शिक्षणाचं दालन खुलं केलं आणि फुलेंची त्यांना अगदी खंबीर अशी साथ होती आणि म्हणूनच ते दोघंही हे कार्य करू शकले. आणि आजपर्यंत असं जोडपं कुठेही बघायला मिळणार नाही. असं देखील म्हणता येईल की फुले दाम्पत्य म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कारण फुले होते, महात्मा फुले होते म्हणून सावित्रीबाई घडल्या आणि सावित्रीबाई होत्या म्हणूनच फुले घडले असं देखील म्हणायला हरकत नाही. तेव्हा यांचा संघर्षमय जीवनपट आणि त्यातून आपण एक वैचारिक प्रेरणा घेऊ शकतो. युवा पिढीला देखील आपण प्रबोधनात्मक विचार देऊ शकतो. तेव्हा मी पुन्हाच एकदा कळकळीची विनंती करेल की फुल्यांचे विचार पोचवण्याचं जे आदरणीय डॉक्टर अमोल कोल्हे सर आणि त्यांची टीम कार्य करते आहे त्यांना शतशः सलाम करते आणि तुमच्या पुढील कार्यास, पुढे सुरू होणाऱ्या या मालिकेस नवीन शूटिंगसाठी आपणा सर्वांना हार्दिक मनापासून शुभेच्छा देते आणि माझ्या शब्दांना इथेच विराम देते. धन्यवाद. जय ज्योती, जय सावित्री.